Hello friends. During last lecture, we completed the first reactive intermediate, that is carbocation. After the completion of first reactive intermediate, we will discuss today second reactive intermediates, carbanion. Its name is carbanion. At first, here we will find out the definition of carbanion. Similar to carbocations, here carbanions are the reactive intermediates. The carbanions are an ionic species that carries negative charge on carbon is called as carbanions, or simply negatively charged carbon species are called as carbanions. Carbanions are denoted by letter R minus. Carbanions may be tertiary, secondary, primary and methyl carbanions respectively. They contains 3, 2, 1 and none alkyl or aryl groups which is attached to negatively charged carbon atom. Here the simplest carbanion is the methide ion, which was derived from methane by a loss of proton. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला सेकंड रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट बघणार आहोत. त्या सेकंड रिॲक्टिव्ह इंटरमिडिएटचं नाव आहे कार्बॅनियॉन आणि त्याचे डेफिनेशन कसे आहे बघा. An ionic species that carries negative charge on carbon is called as carbanion. म्हणजे अशी आयोनिक स्पेसिस की ज्या आयोनिक स्पेसिसमध्ये किंवा जी आयोनिक स्पेसिस काय करते, निगेटिव्ह चार्ज कॅरीज करते आणि हा निगेटिव्ह चार्ज कोणावरती असणार आहे, कार्बनवरती असणार आहे. दॅट मीन्स निगेटिव्हली चार्ज्ड कार्बन स्पेसिस आर कॉल्ड ॲज कार्बॅनियॉन्स. या कार्बॅनियॉन्स रिप्रेझेंट कशा केल्या जातात, लिहिले कसे जातात, तर त्यासाठी लेटर वापरलेलं आहे. आर हे लेटर वापरलेलं आहे आणि आरवरती मायनस चार्ज आहे. कार्बॅनियॉन्स कार्बोकॅटायन्स प्रमाणेच काय असतात, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि मिथिल कार्बॅनियॉन्स असतात. म्हणजे टर्शरी कार्बॅनियॉन आपण घेतला तर त्याला सेंटरला कार्बन ॲटम असेल, त्याच्यावरती मायनस चार्ज असेल आणि त्याला 3 अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच असतील. सेकंडरीच्या बाबतीत बोलायचं असेल तर सेकंडरी कार्बॅनियॉनमध्ये 2 अल्किल ग्रुप्स किंवा अरिल ग्रुप्स कार्बनला अटॅच असतील आणि त्या कार्बनवरती मायनस चार्ज असेल. प्रायमरी आपण कार्बॅनियॉनचा विचार केला तर प्रायमरी कार्बॅनियॉनला 1 अरिल किंवा अल्किल ग्रुप अटॅच असेल आणि 2 हायड्रोजन ॲटम्स अटॅच असतील आणि त्या कार्बनवरती मायनस चार्ज असणार आहे. सिम्पलेस्ट कार्बॅनियॉन त्याला मिथिल कार्बॅनियॉन असं म्हटलं जातं किंवा त्याचं नाव आहे मिथाइड आयन. आणि हा मिथाइड आयन, या मिथाइड आयनचा फॉर्म्युला जो आहे तो आहे कसा आहे बघा, CH3 मायनस. म्हणजे या कार्बनला, मिथिल कार्बॅनियॉनला किंवा मिथाइड आयन या कार्बॅनियॉनला एकही अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप अटॅच असणारा नाही. त्याला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच असतील आणि त्याच्या कार्बनवरती मायनस चार्ज असणार आहे. आता हा मिथाइड जो कार्बॅनियॉन आहे किंवा मिथाइड आयन जो आहे तो तयार कसा होतो, तर हेट्रोलॅटिक फिशननं हा तयार होतो, हेट्रोलॅटिक क्लिवेजनं हा तयार होतो. यासाठी मिथेन घ्यायचं आहे आणि मिथेनचे हेट्रोलॅटिक क्लिवेज आपण केलं की या मिथेनमधून H+ एक प्रोटॉन बाहेर पडतो आणि आपल्याला जो मिळतो तो मिथाइड आयन, म्हणजेच कोण मिळतो आपल्याला, कार्बॅनियॉन जो आहे तो मिथिल कार्बॅनियॉन, ज्याला मिथाइड आयन असं म्हटलं जातं. ही आहे डेफिनेशन आणि जनरल इंट्रोडक्शन कार्बॅनियॉनची. आता आपण कार्बॅनियॉन कसा तयार होतो हे बघणार आहोत. यासाठी आपल्या सिलेबसमध्ये जो पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे जनरेशन. जनरेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियॉन्स. आता जर आपण बेसिकली बघितलं कार्बॅनियॉन्स कसे तयार केले जातात तर त्यासाठी बघा, कार्बॅनियॉन इज जनरेटेड बाय हेट्रोलॅटिक फिशन ऑफ C-X बॉन्ड. म्हणजे कार्बॅनियॉन जर तयार करायचे असतील तर कार्बॅनियॉन हेट्रोलिसिसनं तयार होतात, हेट्रोलॅटिक फिशननं तयार होतात. म्हणजे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ
कोव्हॅलंट बॉन्डचं कसं ब्रेकिंग करायचं, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग करायचं, आणि हे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालं की कोण तयार होतात, कार्बॅनियॉन्स तयार होतात. यामध्ये अनसिमेट्रिकल ब्रेकिंग कुणामध्ये करायचं आहे, तर C-X या बॉन्डमध्ये करायचं आहे, आणि हा जनरली कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. यामध्ये बेसिकली एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कोणती, तर यामध्ये कार्बन जो असणार आहे तो कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल कुणापेक्षा, X या ॲटम किंवा ग्रुपपेक्षा. म्हणजे कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तरच तो कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जो इलेक्ट्रॉनचं पेअर शेअरिंग तयार करून झालेला आहे त्यातलं इलेक्ट्रॉनचं पेअर आपल्याकडे ओढून घेऊ शकतो आणि मगच कार्बॅनियॉन तयार होऊ शकतो. तर आपण बघूया यातल्या मेथड्स. फॉर्मेशन ऑफ काय करायचं आहे आपल्याला, कार्बॅनियॉन्स तयार करायचे आहेत. कार्बॅनियॉन तयार करण्याची पहिली मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन बाय बेस. बघा ही मेथड कशी आहे. सबस्ट्रेट मीन्स रिॲक्टंट्स हॅव्हिंग ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. म्हणजे जो रिॲक्टंट आपण घेणार आहे त्या रिॲक्टंटमध्ये ॲसिडिक हायड्रोजन ॲटम असणारे आपण रिॲक्टंट घेणार आहोत. म्हणजेच ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे कोणते, तर कार्बन डॅश हायड्रोजन म्हणजे CH बॉन्ड असणारे आपण ॲसिडिक हायड्रोजन असणारे रिॲक्टंट्स किंवा सबस्ट्रेट घ्यायचे आहेत, आणि त्याच्यावरती काय करायचं आहे, सुटेबल बेसची ट्रीटमेंट करायचे आहे. आता सुटेबल बेस म्हणजे कोणते, जनरली कार्बॅनियॉन तयार करण्यासाठी NaOH, सोडियम इथॉक्साईड यासारखे बेस वापरले जातात. आता आपण एक रिॲक्शन बघूया. आपण जर बघितलं खाली इथं 2 रिॲक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. तर या 2 रिॲक्शनमध्ये मी पहिली रिॲक्शन सांगतो. पहिल्या रिॲक्शनमध्ये ॲसिडिक प्रोटॉन असणारा एक सबस्टन्स घेतलेला आहे. त्या सबस्टन्सचं नाव आहे पॅरानायट्रोटुलिन, आणि हा पॅरानायट्रोटुलिन जो आहे या पॅरानायट्रोटुलिनमध्ये हा मिथिल ग्रुप जो आहे तो मिथिल ग्रुप ॲसिडिक प्रोटॉन असणारा किंवा ॲसिडिक हायड्रोजन असणारा हा कंपाऊंड आहे. आता जेव्हा या पॅरानायट्रोटुलिनवरती आपण सुटेबल बेसची रिॲक्शन करणार त्यावेळी त्या बेसमधला जो निगेटिव्ह पार्ट असेल तो निगेटिव्ह पार्ट मिथिल ग्रुपमधला CH3 मधला एक हायड्रोजन आपल्याकडे ओढून घेईल, आणि तो हायड्रोजन त्यानं आपल्याकडे ओढून घेतल्यामुळं तिथं मिथिल ग्रुप जो CH3 आहे त्या CH3 ग्रुपचं कन्वर्जन CH2 ग्रुपवरती होईल. CH3 मधून H+ हा प्रोटॉन बेसनं ओढून घेतल्यामुळं CH2 या ग्रुपमधल्या कार्बनवरती मायनस चार्ज येणार आहे, आणि आपल्याला कोण मिळणार आहे, कार्बॅनियॉन मिळणार आहे. अशी ही पहिली रिॲक्शन आहे. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर सायक्लोपेंटाडाईन हा कंपाऊंड घेतलेला आहे, आणि या सायक्लोपेंटाडाईनच्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं इथं सेकंड लिहिलेलं आहे बघा, आणि हा जो कंपाऊंड आहे तो सायक्लोपेंटाडाईन आहे. यातल्या सेंटरचा जो कार्बन आहे त्या कार्बनकडे 2 हायड्रोजन ॲटम्स दाखवलेले आहेत. यातला एक हायड्रोजन ॲटम सुटेबल बेस बरोबर रिॲक्ट होईल, आणि तो बेसमधला निगेटिव्ह पार्ट जो आहे त्या प्रोटॉनला H+ आपल्याकडे ओढून घेईल, आणि H+ त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळं तिथं राहिलेला जो कार्बन आहे त्या कार्बनवरती कोणता चार्ज निर्माण होईल, निगेटिव्ह चार्ज निर्माण होईल, आणि सायक्लोपेंटाडाईनचं कन्वर्जन इथं सायक्लोपेंटाडाईनचा कार्बॅनियॉन्स तयार झालेला आपल्याला प्रॉडक्टमध्ये बघायला मिळते. दिस इज द फर्स्ट मेथड. इन दिस फर्स्ट मेथड कॉमनली यूज्ड बेसेस आर NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, इथर किंवा NaOH इन वॉटर, त्याचबरोबर टर्शरी ब्युटिल ऑक्साईड्स हे जनरली काय म्हणून वापरले जातात, बेस म्हणून वापरले जातात. तर ही पहिली मेथड आहे की ज्या मेथडनं कार्बॅनियॉन्स तयार केले जातात. आता आपण दुसरी मेथड बघूया. दुसऱ्या मेथडचं नाव आहे from unsaturated compounds. Unsaturated compounds means the compounds having general formula CnH twice n or CnH twice n minus 2. That means they contains carbon-carbon double bond or carbon-carbon ट्रिपल बॉन्ड. आपण इथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणून काय घेतोय बघा, आपण ओलेफिन्स घेतोय म्हणजे अल्किन्स घेतोय, आणि या अल्किन्सवरती आपल्याला रिॲक्शन करायची आहे कुणाची, सुटेबल न्यूक्लिओफाईलची. निगेटिव्ह आयन असणारे न्यूक्लिओफाईल्स किंवा न्यूक्लिओफाईल्स जे आहेत त्या न्यूक्लिओफाईलचे आपण काय करणार आहोत, अटॅक करणार आहोत कुणावरती, डबल बॉन्डेड कंपाऊंडवरती किंवा मल्टिपल बॉन्ड कंपाऊंडवरती करणार आहोत, आणि आपल्याला कोण मिळणार आहे, कार्बॅनियॉन्स मिळणार आहेत. आता इथं एक रिॲक्शन दिलेली आहे. त्या रिॲक्शनमध्ये आपण बघा, जो अल्किन घेतलेला आहे तो ओलेफिन आहे, जनरल कंपाऊंड आहे तो, R CH डबल बॉन्ड CH2.
या आरच्या जागी तुम्ही कोणताही अल्किल किंवा अरिल ग्रुप घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल CH3 घेतला तर CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन तयार होईल आणि या प्रोपीनवरती निगेटिव्ह आयन म्हणजेच न्यूक्लिओफाईलची जेव्हा आपण काय करणार आहोत अटॅक करणार आहोत त्यावेळी तो न्यूक्लिओफाईल जेव्हा या डबल बॉन्डेड कार्बनवरती अटॅक करेल त्यावेळी त्या डबल बॉन्डेड कार्बनमधला बघा डबल बॉन्ड 2 कार्बनमध्ये असणारा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होईल. या दोन्ही कार्बनची व्हॅलन्सी एक एकनं कमी होईल आणि हा जो निगेटिव्ह ग्रुप असणारा न्यूक्लिओफाईल असेल त्यातला ग्रुप जो आहे फॉर एक्झाम्पल NU हा जो आहे तो एका कार्बनकडे जाईल आणि त्या NU वरती असणारं निगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉनचं पेअर जे असणार आहे ते दुसऱ्या कार्बनकडे जाईल आणि इथं कार्बॅनियॉन तयार होईल. म्हणजे उदाहरण बघा RCH डबल बॉन्ड CH2 व्हेन इट रिॲक्ट्स विथ न्यूक्लिओफाईल इट कन्व्हर्ट्स RCH मायनस CH2 आणि CH2 ला अटॅच आहे NU. यातला जो CH आहे त्या CH वरती कोणता चार्ज आलेला आहे निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. दॅट मीन्स इट इज अ कार्बॅनियॉन. अँड आयोनिक स्पेसिस दॅट कॅरीज negative charge on carbon such species are called as carbanion. ही आहे दुसरी मेथड. नाव आता आपण तिसरी मेथड बघूया. तिसऱ्या मेथडचं नाव आहे हेटेरोलिसिस ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हेटेरोलिसिस ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे आपल्याला हेटेरोलॅटिक फिशन करायचं आहे, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग करायचं आहे आणि यासाठी आपण जे कंपाऊंड घेणार आहोत ते कंपाऊंड्स म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये C-H बॉन्ड आहे किंवा ज्या कंपाऊंड्समध्ये C-COOH हा बॉन्ड आहे किंवा ज्या कंपाऊंड्समध्ये C- मेटल बॉन्ड आहे असे कंपाऊंड्स घेणार आणि या कंपाऊंड्समध्ये आपण काय करणार आहोत हेटेरोलॅटिक क्लिवेज करून हेटेरोलिसिस करून आपण कार्बॅनियॉन तयार करणार आहोत. आता इथं आपण बघूया पहिली रिॲक्शन. या पहिल्या रिॲक्शनमध्ये कार्बोनिल कंपाऊंड घेतलेला आहे. उदाहरणार्थ बघा HCH2CHO म्हणजे हा जो आहे तो CH3CHO आहे, ॲसिटाल्डिहाइड आहे आणि या ॲसिटाल्डिहाइडवरती बेसची रिॲक्शन केली. जनरली बेस आहे इथं OH मायनस हा बेस म्हणून घेतलेला आहे आणि हा बेस ज्यावेळी ॲसिटाल्डिहाइड बरोबर रिॲक्ट होईल त्या ॲसिटाल्डिहाइडमधला एक हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन बेसमधल्या OH मायनस बरोबर तो रिॲक्ट होईल. OH मायनस तिथल्या Hला काढून टाकेल, H प्लस म्हणून तो बाहेर पडणार आहे आणि H आणि OH H2O मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. CH3CHO मधून H प्लस निघून जाणार आणि तिथल्या CH2 वरती काय राहणार आहे मायनस चार्ज राहणार आहे आणि आपल्याला जो कार्बॅनियॉन मिळतो तो कसा मिळतो CH2CHO आणि यातल्या CH2 वरती चार्ज कोणता आहे बघा मायनस चार्ज आहे. अशा पद्धतीची प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्शनची रिॲक्शन होईल कार्बोनिल कंपाऊंडवरती आणि H प्लस निघून जाईल त्या कार्बोनिल कंपाऊंडमधून आणि त्या कार्बोनिल कंपाऊंडवरती असणाऱ्या कार्बनवरती मायनस चार्ज येईल आणि कार्बॅनियॉन तयार होतील. दुसरी जी रिॲक्शन इथं दाखवलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये आपण जर बघितलं तर कार्बॉक्झिलेट आयन आहे. हा कार्बॉक्झिलेट आयन म्हणजे कोण आहे RC डबल बॉन्ड O मायनस आहे. आता कार्बॉक्झिलेट आयन घ्यायचा आणि याला डिकार्बॉक्झिलेशन करायचं. डिकार्बॉक्झिलेशन करायचं म्हणजे काय करायचं या कंपाऊंडचं डिकम्पोजिशन करायचं, याला हीट करायचा. ज्यावेळी याला हीट करणार त्यावेळी या कंपाऊंडमधून CO2 कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर पडणार आणि CO2 बाहेर पडल्यानंतर या C डबल बॉन्ड O वरती असणारा जो मायनस चार्ज आहे तो मायनस चार्ज ऑटोमॅटिकली कुणावरती येणार आहे R वरती येणार आहे आणि R मायनस हा कार्बॅनियॉन आपल्याला तयार झालेला इथं बघायला मिळेल. ही दुसरी रिॲक्शन आहे. तिसरी रिॲक्शन जर आपण बघितली तर तिसऱ्या रिॲक्शनमध्ये कार्बन आणि मेटल घेतलेलं आहे. उदाहरणार्थ मेटल म्हणजे सोडियम मेटल घेतला असेल किंवा आयर्न मेटल घेतला असेल. कार्बन आणि कोणताही मेटल त्या मेटलमध्ये असणारा हा बॉन्ड आहे आणि हा कार्बन मेटल बॉन्ड आहे. जेव्हा याचं आपण हेटेरोलिसिस करतो त्या हेटेरोलिसिसमध्ये कार्बन हा जो आहे तो मेटलपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तिथं असणारं जे इलेक्ट्रॉनचं पेअर आहे ते इलेक्ट्रॉनचं पेअर कार्बन आपल्याकडे ओढून घेतो आणि तो मायनस म्हणून कार्बॅनियॉन म्हणून तो ॲक्ट होतो आणि जो मेटल आहे मेटलकडे एकही इलेक्ट्रॉन जात नाही त्यामुळे मेटलवरती चार्ज कोणता आहे तो M+ होतो. अशी ही तिसरी रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये आपण मेटलपासून काय बघितलं वेन कार्बन आणि मेटल यांच्यामध्ये जर बॉन्डिंग असेल तर त्या कंपाऊंडमधून सुद्धा आपल्याला काय मिळतील कार्बॅनियॉन्स तयार झालेले बघायला मिळतील.
अशा पद्धतीनं या 3 रिॲक्शन्स आहेत की ज्या 3 रिॲक्शन्समध्ये आपण 3 रिॲक्शन्सपासून कार्बॅनियॉन तयार करू शकतो. पहिली जी मेथड बघितली त्या पहिल्या मेथडमध्ये आपण ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन ही बघितलेली आहे मेथड फ्रॉम बेस. दुसरी जी मेथड आहे दुसऱ्या मेथडमध्ये फ्रॉम अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्सपासून आपण कार्बॅनियॉन्स तयार करू शकतो. आणि तिसरी जी मेथड आहे तर तिसऱ्या मेथडमध्ये हेट्रोलिसिस या मेथडनं आपण काय करू शकतोय कार्बॅनियॉन्स तयार करू शकतोय. दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन or generation of carbanion. Now we will discuss the structure of carbanion. कार्बॅनियॉनचं स्ट्रक्चर आता आपण बघूया. आता जर आपण कार्बॅनियॉन ही निगेटिव्हली चार्जड स्पेसिस कार्बन स्पेसिस असं म्हणत असेल किंवा ॲन आयोनिक स्पेसिस दॅट कॅरीज निगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन असं जर म्हणत असेल तर कार्बॅनियॉनचं स्ट्रक्चर बघत असताना आपल्याला कार्बनचा प्रामुख्यानं विचार करावा लागेल. या कार्बॅनियॉनमध्ये असणारा जो कार्बन ॲटम असतो तो ट्रायव्हॅलंट कार्बन ॲटम असतो. कसा कार्बन असतो? ट्रायव्हॅलंट कार्बन ॲटम असतो. आणि हा ट्रायव्हॅलंट कार्बन ॲटम असल्यामुळं बघा जनरली हा ट्रायव्हॅलंट कार्बन ॲटम असल्यामुळं यातला जो कार्बन आहे तो कार्बन एकतर sp3 हायब्रिडाइज्ड असतो किंवा तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो. आणि हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड किंवा sp2 हायब्रिडाइज्ड किंवा या दोन्हींच्या मधला कार्बन असल्यामुळं या कार्बॅनियॉनचे आपल्याला 2 स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. किती स्ट्रक्चर बघायला मिळतात? 2 स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन याचं स्ट्रक्चर जर आपल्या इथं या डायग्राममध्ये दिलेलं बघितलं तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर ट्रायगोनल पिरॅमिडल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. ट्रायगोनल पिरॅमिडल स्ट्रक्चरमध्ये जो सेंटरचा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्याला 3 ग्रुप जे अटॅच आहेत ते बरोबर डाऊनला आहेत, खाली आहेत त्या कार्बनच्या. XYZ हे 3 ग्रुप त्याला अटॅच आहेत. आणि हे 3 ग्रुप अटॅच असताना एक अनशेअर्ड हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे जे अनशेअर्ड आहे. आणि त्या अनशेअर्ड ऑर्बिटलमध्ये तुम्हाला इथं 2 इलेक्ट्रॉन्स दिसतील किंवा एक इलेक्ट्रॉनचं पेअर दिसेल. आणि याचं जर जॉमेट्री आपण बघितली, शेप जर बघितली तर ट्रायगोनल पिरॅमिडल अशी ही जॉमेट्री आहे. अँड दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ sp3 हायब्रिडायझेशन. कोणामुळे ही तयार झालेली आपल्याला बघायला मिळते? sp3 हायब्रिडायझेशन विथ अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन sp3 ऑर्बिटल. दुसरी जर डायग्राम आपण बघितली, दुसरं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर दुसरं जे स्ट्रक्चर आहे हे दुसरं स्ट्रक्चर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असणाऱ्या कार्बॅनियॉन्स आहे. म्हणजे इथं जो सेंटरला कार्बन असेल तो कसा असणार आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? कार्बनच्या बरोबर समोर झेड आहे, त्याच्या पाठीमागे जे 2 ग्रुप अटॅच आहेत तो X आणि Y असे 2 ग्रुप अटॅच आहेत. पण इथं या कार्बनला मात्र एक जे ऑर्बिटल आहे ते ऑर्बिटल P हे ऑर्बिटल आहे. आणि ते P ऑर्बिटल कसं आहे बघा? डंबेल शेप्ड P ऑर्बिटल आहे. आणि त्या डंबेल शेप्ड P ऑर्बिटलमध्ये अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथं वरती दाखवलेले आहेत बघा. म्हणजे P ऑर्बिटल जे आहे त्या P ऑर्बिटलमध्ये अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि त्यामुळे याची जॉमेट्री जी आहे या sp2 हायब्रिडाइज्ड ॲटम कार्बन ॲटम असणाऱ्या कार्बॅनियॉनची जॉमेट्री जी आहे ती जॉमेट्री आपल्याला कशी बघायला मिळते? प्लेनार जॉमेट्री आपल्याला बघायला मिळते. हिअर planar geometry it is unshared pair of electrons in p orbitals at right angles to the plane of sp2 orbitals. म्हणजे जर प्रामुख्याने आपण बघितलं तर जर कार्बॅनियॉन मधला कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड असेल तर त्याची जॉमेट्री पिरॅमिडल असते. while कार्बॅनियॉन मधला कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज्ड ॲटम असेल, sp2 हायब्रिडाइज्ड असेल तर त्याची जॉमेट्री जी असते ती कशी असते? प्लेनार जॉमेट्री असते. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ कार्बॅनियॉन. आपण नेक्स्ट लेक्चरला या कार्बॅनियॉनच्या काय बघणार आहोत? स्टॅबिलिटी आणि केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत. ओके, गुड डे, गुड बाय.